नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन युट्यूब चॅनल मराठीमध्ये. घरात भाजीला काहीच नसेल तर अजिबात काळजी करू नका. फक्त थोडीशी मुगाची डाळ आणि काही रोजच्या मसाल्यापासून बनवा हे चविष्ट झणझणीत खमंग मुगाच्या डाळीचे डाळ मिरचू. झणझणीत आणि खमंग एकदा चव घेतली की पुन्हा पुन्हा बनवावं असं वाटेल. ही रेसिपी कमी वेळात, कमी खर्चात आणि अगदी सहज तयार होते. पोळी भाकरी किंवा गरमागरम भातासोबत याची चव अप्रतिम लागते. तर चला वेळ न घालवता पाहूया ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी 1 वाटी मुगाची डाळ 2-3 पाण्याने धुवून भिजत घातली आहे 10 ते 15 मिनिटं, किंवा या डाळीला न भिजवता सुद्धा करू शकता. इथे गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये मी अर्धा टीस्पून मोहरी आणि जिरे टाकून तडतडून घ्यायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा टीस्पून हिंग टाकून घ्यायचा आहे. आता 2-3 कांदे कापून, थोडासा कढीपत्ता, 1 टमाटर टाकून छान हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. तर खूप साधं सिंपल मुगाच्या डाळीचं डाळ मिरचू तयार होणार आहे. घरात जर काही भाजीला नसेल तर तुम्ही हा पर्याय करू शकता. तर आता इथे 1 टमाटर पण मी कापून टाकलेला आहे आणि आता आपल्याला छान असं नरम करून घ्यायचं आहे कांदा टमाटर. तर इथे याला छान असं परतून घ्यायचं. तर रेसिपी पूर्ण बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आता आपल्याला इथे मिरच्या कापून टाकायच्या, किंवा मग अशा प्रकारे मिरची आणि लसूण वाटून घ्यायचं आणि किती तिखट हे डाळ मिरचू पाहिजे त्यानुसार आपल्याला याच्यात मिरची टाकून घ्यायची. आता इथे मी 1 चम्मच मिरची आणि लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे. तर परत आता छान याला मिक्स करून घ्यायचं. एक कांदा आणि टोमॅटो आहे ना, हे छान नरम झालं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं. तर आता इथे आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे थोडीशी. मी इथे अर्धा टीस्पून हळद टाकून घेतली आणि आता याला मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं. बघू शकता मी छान मिक्स करून घेते. आता रोजच आपण तुरीची डाळ पातळ करतो किंवा मुगाची डाळ पातळ करतो, तर तशी जर खाऊन कंटाळा आला असेल ना, तरी सुद्धा तुम्ही या प्रकारचं डाळ मिरचू नक्की करून बघा. आता इथे मुरलेली डाळ ना टाकून घ्यायची, पाण्यासकट टाकायचं, कारण आपण डाळ धुवूनच ठेवली होती. तर पाण्यासकट टाकायचं आणि आता वरतून फक्त थोडंसं पाणी टाकायचं. याच्यामध्ये मी अर्धा ग्लास इतकं पाणी टाकलं होतं मुरण्याकरिता आणि आता मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. आणि एवढ्याच पाण्यात आपल्याला ही डाळ शिजवायची आहे. याच्यात जास्त पाणी टाकायचं नाही. आपल्याला या मुगाच्या डाळीचं डाळ मिरचू करायचं आहे, म्हणून जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंच पाणी टाकायचं. बघू शकता आता याचं पाणी ना, याच्यात थोडंसं पाणी टाकून घेते आणि पाणी टाकून आपल्याला 5 ते 10 मिनिटं लागतात हे डाळ मिरचू शिजायला. तर तुम्ही हे डाळ मिरचू गरम गरम भातासोबत किंवा मग भाकरीसोबत किंवा मग चपातीसोबत किंवा सकाळी सकाळी जर घरात भाजीला काय नसेल आणि आपल्याला डब्बा बनवायचा असेल तर डब्यासाठी सुद्धा बनवून देऊ शकता. लवकर होणारी रेसिपी आहे. तर इथं डाळ मिरचू शिजण्यास सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला 5 ते 10 मिनिटं डाळ मिरचू शिजून घ्यायचं आहे. त्याच्यातलं पाणी आटायला लागले आता. याच्यावर झाकण ठेवायचं किंवा मग असंच शिजू द्यायचं. तर इथं डाळ मिरचू रेडी झालेला आहे. तर ही डाळ मिरचीची रेसिपी तुम्हाला जर आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.